काम पाहणार आहेत गणेश सावर्डेकर आणि त्यांच्यासोबत पात्रे सर. आपण जर पाहिलं तर आजचा हा पहिला दिवस आमदार शेखर निकम चषक 2024 स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील हा सामना वैष्णव चेंबूर वर्सेस TWJ डॉमिनेटर्स. प्रथम फलंदाजी TWJ डॉमिनेटर्स. वैष्णव चेंबूर हा संघ दरवर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी होतो. जावेदभाई खलिपे आमच्याच मंडळातील सदस्य हे नेहमी या संघाचं प्रतिनिधित्व करतात. आमच्यापर्यंत तो संघ घेऊन येतात. जावेदभाई आपलं देखील यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. आणि TWJ डॉमिनेटर्स आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही वर्षामध्ये हा मागील काही वर्षामधला हा नामवंत संघ TWJ डॉमिनेटर्स. पाहूया काय घडतंय. सामन्याला सुरुवात होणार आहे. नक्कीच महत्त्वाचा सामना, दुसऱ्या फेरीतील सामना वैष्णव चेंबूर वर्सेस TWJ डॉमिनेटर्स. सुमित डोंगरे स्ट्राईकला. पहिल्या चेंडूवरती 1000 रुपयाचं पारितोषिक. मोहन चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतं. अभिनंदन सुमित. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि 1000 रुपयाचं पारितोषिक. सुरुवातच काय दमदार आहे. थँक्यू डीजे. जर सलग आता पुन्हा एकदा प्राइज. परत जर षटकार मारला या पुढच्या चेंडूवरती तर 1000 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा मोहन चव्हाण यांच्याकडून. पुढील चेंडूसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया काय घडतंय. या वेळेला मात्र बॅटच्या काही पट्ट्यात आल्या नाहीये. चौकार तर मिळतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती बिनबाद 10. पहिल्या 2 चेंडूवरती 1 षटकार 1 चौकार. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. सुमित आणि प्रथमेश अशी जोडी मैदानात TWJ डॉमिनेटर संघाची. तर पहिलं षटक घेऊन आलाय निलेश. यावेळी मात्र चेंडू ढकललाय तर ऑफसाईडच्या पट्ट्यात 2 घोषित स्वरूपाच्या धावा नक्कीच मिळणार आहेत. 2 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 12 धावा. पारितोषिकांचं इथे पाऊस पडणार आहे कारण नक्कीच तेवढा महत्वाचा सामना. पहिल्या चेंडूवरती षटकार मिळवला होता सुमितने. 1000 रुपयाचं पारितोषिक जिंकलं होतं. तोच सुमित दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी. अशा एकूण 12 धावा जमवल्या जातात पहिल्या 3 चेंडूवरती. पुन्हा एकदा निलेश पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतोय. यावेळी पुन्हा एकदा सुंदर रीतीने खेळून काढलाय. ढकललाय. 2 घोषित स्वरूपाच्या नक्कीच धावा मिळणार आहेत. एकूण धावसंख्या 14. बिनबाद 14 अशी स्थिती. येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक मोहन चव्हाण यांच्याकडून जाहीर झालंय. पुढील चेंडूवरती जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. धाव संख्या होती ती 14. पुढील चेंडू निलेश 500 रुपयाचं पारितोषिक.
या चेंडूवरती जर षटकार मारला असता तर परंतु दोन पुन्हा एकदा घोषित स्वरूपाच्या धावा मिळणार आहेत. एकूण धावसंख्या होती ती 16. पहिल्या चेंडूवरती 6, दुसऱ्या चेंडूवरती 4 आणि सलग 3 वेळा दुहेरी धावसंख्या मिळवण्यात यशस्वी झालाय तो सुमित. एकूण धावसंख्या होती ती 16. प्रेक्षकांना विनंती आहे आपण कृपया सीमारेषेबाहेरील बॉल देण्यास मदत करा. कृपया मंडळाला सहकार्य करा. त्या ठिकाणी ऑफसाईडला उभे असलेले प्रेक्षक कृपया सहकार्य करा. पुन्हा एकदा पारितोषिक पुढील चेंडूवरती जर षटकार मारला तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. मोहन चव्हाण सावर्डे यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक. पुढील चेंडूसाठी षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. तिथे मधल्या गॅपला आहे. सामन्याला सुरुवात होणार आहे. पुढील चेंडूवरती जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. पहिलं षटक घेऊन आलाय तो निलेश. आतापर्यंत महाग ठरलाय. आतापर्यंत एकूण धाव वसूल केल्यात त्या 16 आणि पुढील चेंडूवरती जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळी मात्र बॅटच्या पुन्हा एकदा पट्ट्यात आला नाही परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चौकार. या षटकातला दुसरा चौकार. एकूण धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होती ती बिनबाद 20. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा बक्षीस या ठिकाणी जाहीर होत आहे. प्रथमेश जो फलंदाजीसाठी आलाय या प्रथमेशने जर षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक साहिल आरेकर याच्याकडून जाहीर करण्यात आलंय. प्रथमेशसाठी खास पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक साहिलजी आरेकर यांच्याकडून. मोहन चव्हाण यांच्याकडून देखील या चेंडूवरती जर षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक मोहन चव्हाण यांच्याकडून देखील जाहीर करण्यात आलंय. मोहन चव्हाण यांच्याकडून बक्षिसांची खैरात. या सामन्यामध्ये TWJ डॉमिनेटर्स संघासाठी बक्षिसांची खैरात होती आहे. पहिल्या षटकात महागडं षटक ठरले. एकूण 20 धावसंख्या जमवले. दुसरं षटक घेऊन आलंय ऋषभ. पहिल्या चेंडूवरती जर बळी मिळवला तर देखील 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले मोहन चव्हाण यांच्याकडून. पाहूया काय घडतंय. यावेळी चेंडू हवेत आहे. पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक झेल काढली आणि झेलबाद. गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मोहन चव्हाण यांच्याकडून. पहिला धक्का TWJ डॉमिनेटर्स. नवीन फलंदाज मैदानात जातोय आकाश. बाद होणारा फलंदाज प्रथमेश. प्रथमेशची जागा घेण्यासाठी मैदानात गेला तो आकाश. पुढील चेंडूवरती जर पुन्हा बळी मिळवला तर ऋषभसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय मोहन चव्हाण यांच्याकडून. पाहूया काय घडतंय या पुढील चेंडूवरती. आतापर्यंत षटकारांसाठी पारितोषिक जाहीर होत होती. आता मात्र जर विकेट मिळवली तर बक्षिसांची खैरात.
नक्कीच चांगला गोलंदाज आहे ऋषभ. वैष्णव चेंबूर संघाकडून खेळतोय, दुसरं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक ओढ्यातलं पहिलं, संघामार्फतचं दुसरं. सामना करणार आहे तो आकाश. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना ऋषभ. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, झेल तर होत नाहीये. एकदा वसूल केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रोखलंय. एका धावेवरती, या एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 21 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली ते ऋषभने. जकडून ठेवलंय TWG डॉमिनेटर संघाच्या या फलंदाजांना. पहिला षटक, महागडं षटक, 20 धावा जमवल्या होत्या आणि त्यानंतर मात्र आतापर्यंत एक धाव या षटकामध्ये. एकूण धावसंख्या 21. महत्वपूर्ण फेरीतला हा सामना TWG डॉमिनेटर्स आणि वैष्णव चेंबूर यांच्या दरम्यान खेळला जातोय. या चेंडूवरती जर षटकार आला तर पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक. पाहूया काय घडतंय. आणि सणसणीत उत्तुंग असा खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. 500 रुपयाचं पारितोषिक वसूल केलंय सुमितने आतापर्यंत बक्षीस जिंकण्याचा नक्कीच निर्धार केलेला दिसतोय. सुमित 500 रुपयाचं पारितोषिक जिंकलाय. पुढील चेंडूवरती काय घडतंय पाहूया. ऋषभ आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, आता मात्र आक्रमक झालाय तो सुमित. पाहूया काय घडतंय पुढील चेंडूवरती. यावेळी उत्तुंग असा फटका आणि हा चौकार. थँक्यू डीजे. या चेंडूवरती जर बळी मिळवला तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय मोहन चव्हाण यांच्याकडून. पाहूया काय घडतंय. पंचाच्या डावीजने मारा करतोय. चेंडू ऑफसाईडच्या दिशेने जातोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिर, निर्धाव चेंडू. एकूण धावसंख्या होती ती 31. दुसरं षटक. पहिल्या 3 चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली होती, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली. या जर चेंडूवरती बळी मिळवला तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक ऋषभसाठी. पाहूया काय घडतंय. मोहन चव्हाण यांच्याकडून पारितोषिक दिलं जात आहे. या चेंडूवरती जर बळी मिळवला तर 500 रुपयाचं पारितोषिक. पुढील चेंडू घेऊन आलाय ऋषभ. सामना करणार आहे सुमित. मला वाटतं यावेळी चांगली गोलंदाजी आणि बाद होतोय. सुमितच्या स्वरूपात दुसरा धक्का आणि 500 रुपयाचं पारितोषिक देखील मिळत आहे ते ऋषभला मोहन चव्हाण यांच्याकडून. डीजे प्लीज. एकूण धावसंख्या होती ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 31 धावा. पहिल्या दोन्ही षटकामध्ये आक्रमक फलंदाजी केले TWG डॉमिनेटर संघाने आणि 2 महत्वपूर्ण बळी मिळवलेत ऋषभने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. एक चौकार, एक षटकार देखील जरी गेला असला तरी 2 महत्वपूर्ण बळी मिळवण्यात यशस्वी ठरलाय तो ऋषभ. तिसरं षटक घेऊन आलाय राहुल. वैयक्तिक ओढ्यातलं पहिलं, संघामार्फतचं तिसरं षटक घेऊन आलाय तो राहुल. सामना करणार आहे आकाशला साथ देण्यासाठी मैदानात गेलाय कुंदन. आकाश आणि कुंदन अशी जोडी मैदानात TWG डॉमिनेटर संघाकडून. तर सामना करणार आहेत राहुलचा. राहुल पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार आहे. पाहूया काय घडतंय या तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला.
यावेळी मात्र अपील केलं जात आहे, पंच बाद ठरवतायत. तिसरा धक्का. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवरती बळी मिळवलाय तो राहुलने. चांगली गोलंदाजी केली. बॅटच्या काही पट्ट्यातलने चेंडू थोडासा खाली राहिला. आकाशला चेंडू तितकासा समजला नाही आणि बाद मात्र होतोय या चेंडूवरती. आकाशची जागा घेण्यासाठी मैदानात गेलाय आकाश सकपाळ. यावेळी पुन्हा एकदा आकाश आणि साथ देणार आहे तो कुंदन आणि गोलंदाजी घेऊन आलाय तो राहुल. या चेंडूवरती जर षटकार मारला तर मोहन चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. जर या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक. सामना करणार आहे तो राहुलचा. चांगली सुरुवात राहुलची तिसऱ्या षटकामध्ये. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो राहुल. बॅटच्या पट्ट्यात नाही, केवळ ढकललाय. मिडऑफच्या पट्ट्यात एक धाव मिळते आणि थोडस गच्चा क्षेत्ररक्षण, परंतु फायदा होत नाहीये. एका धावेने धावसंख्येत बदलला. धावसंख्या होती ती 32. तिसरं षटक. या तिसऱ्या षटकात आतापर्यंत एक धाव जमवू शकलाय हा TWG डॉमिनेटर संघ. पुन्हा एकदा राहुल. अतिशय सुंदर चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. ब्लॉक होल मधला चेंडू केवळ ढकललाय कव्हर्स मध्ये. एक धाव मिळणार आहे. धावसंख्या होती ती 33. या चेंडूवरती जर बळी मिळवला तर 500 रुपयाचं पारितोषिक मोहन चव्हाण यांच्याकडून. पाहूया काय घडतंय. राहुल आलाय आणि त्याचा सामना करणार आहे तो आकाश. बॅटच्या काही पट्ट्यात आलं नाहीये. अपील केलं जातंय. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर. एकूण स्थिती आहे ती 3 बाद 33. 3 बाद 33. 3-3-3. 3 बाद 33 अशी स्थिती या तिसऱ्या षटकामध्ये. मित्रांनो बघा काय जादू आहे या आकड्यांची. तिसरं षटक 33 वरती 3 बळी. पुन्हा एकदा राहुल. ब्लॉक होल मधला चेंडू. बॅटच्या काही पट्ट्यात येत नाही. काय गोलंदाजी केली आहे मित्रांनो. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत राहुलसाठी. चेंबूर वरून हा आलेला गोलंदाज. चांगलं कमबॅक म्हणता येईल ते राहुल कडून. लाईटचे टॉवर्स मॅनेजमेंट मधले जे कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी माईकशी संपर्क साधा. या चेंडूवरती जर बळी मिळवला तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक मोहन चव्हाण यांच्याकडून. पाहूया काय घडतंय. पुढील चेंडूवरती राहुल पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार आहे. सामना करणार तो आकाश. काय गोलंदाजी केली मित्रांनो. चांगलं कमबॅक म्हणता येईल. या तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण स्थिती आहे ती 3 गडी बाद 33 धावा. 3-3-3-3. डीजे प्लीज. तीन षटकाच्या समाप्तीनंतर एकूण स्थिती ती 3 बाद 33 धावा.
मर्यादित 6 षटकांचा सामना. या 6 षटकामध्ये पहिली 2 षटके ही पॉवर प्लेची असतात आणि त्यानंतर तिसरं षटक यानंतर मैदान ओपन होतं. या तिसऱ्या षटकात चांगलं कमबॅक म्हणता येईल. चला सामन्याला विलंब करू नका. वैष्णव चेंबूर आपल्याला विनंती आहे सामना आपण त्वरित सुरू करून घ्या. धन्यवाद. नवीन षटक घेऊन आलाय ऋषभने दुसरं षटक टाकलं होतं. 2 महत्वपूर्ण बळी मिळवले होते. तोच ऋषभ चौथं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक कोट्यातला दुसरं संघामार्फतचं चौथं षटक. या चेंडूवरती जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक मोहन चव्हाण यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय. पाहूया काय घडतंय. या पुढच्या चेंडूवरती चौथ्या षटकाची सुरुवात सामना करणार आहे तो कुंदन. पाहूया काय घडतंय. चेंडू जातोय ऑफसाईडच्या दिशेने. पंच आपले दोन्ही हात फैलावतात. चेंडू स्वैर घोषित करतायत. एक अवांतर धाव. धाव संख्येत बदल. धाव संख्या होती ती 34 धावा. ऋषभ चांगला गोलंदाज आहे. नक्कीच त्याला या पहिल्या चेंडूवरती टप्पा सापडत नाही, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी करायची हे मात्र त्याला समजलंय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय तो ऋषभ. सामना करणार आहे कुंदन. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. या ठिकाणी झेल तर सुटतोय आणि एक चोरटी धाव देखील मिळवली जाते. या एका धावेने धाव संख्येत बदल. धाव संख्या होती ती 35. डावाचं चौथं षटक. महत्वपूर्ण सामना मर्यादित 6 षटकांचा. यापैकी या चौथ्या षटकात आतापर्यंत जमवलेत TWJ डॉमिनेटर संघाने मौलिक सावंत. 35. मौलिक सावंत हा लहान मुलगा मैदानावरती कुठे असेल त्यांनी स्टेज जवळ या. मौलिक सावंत. पुन्हा एकदा ऋषभ. ऋषभ पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतोय. सामना करणार आहे तो आकाश. अतिशय चांगला चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. अपील तर केलं जात आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळणार आहे. या एका धावेने एकूण धाव संख्या होती ती 36. रिव्ह्यू घेतला जातोय बॉलर्स कडून, म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू घेतला जातोय. टेक्निकल टीम tenniscricket.in आपल्याला विनंती आहे, प्लीज चेक द रिव्ह्यू. या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून, वैष्णव चेंबूर संघाकडून. पाहूया. आणि बाद होतोय आकाश. येस, रिव्ह्यू रिटेन होतोय. पुन्हा एकदा त्यांच्याकडे रिव्ह्यू राहणार आहे. योग्य वेळी योग्य रिव्ह्यू घेतलाय. मित्रांनो, रिव्ह्यू सिस्टीमचा हा फायदा आहे. डीजे प्लीज. थँक्यू 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 डीजे. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो अक्षय. योग्य वेळी रिव्ह्यू घेतलाय. DRS चा वापर या क्रिकेटमध्ये आता आपण सर्वत्र पाहतो आणि त्याचा फायदा होताना आपल्याला दिसतोय. DRS खूप महत्त्वपूर्ण हा फॅक्टर ठरत चाललेला आहे. गमतीनं म्हटलं जातं धोनी रिव्ह्यू सिस्टीम, कारण का या संपूर्ण आपण पाहिलं तर क्रिकेट जगतामध्ये जेवढ्या वेळा रिव्ह्यू धोनीने घेतलाय तेवढ्या वेळा सक्सेस ठरलाय. यावेळी मात्र सक्सेसफुल ठरतोय चेंबूर संघ. या षटकामध्ये पुढील चेंडूवरती जर षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक मोहन चव्हाण यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय. चांगली गोलंदाजी ऋषभकडून. बॅटच्या काही पट्ट्यात आलेला नाही आहे. ब्लॉक होल मधली गोलंदाजी. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने
गोलंदाजी केली होती. त्यानंतर 2 चेंडू ब्लॉक होल मधले. पाहूया पुढील चेंडूवरती काय करतोय तो ऋषभ. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार आहे ऋषभ. सामना करणार आहे कुंदन. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि धावबाद होतोय. अक्षय बाद होतोय. अक्षयच्या स्वरूपात 5वा धक्का बसतोय TWJ डॉमिनेटर संघाला. काय कमबॅक आहे चेंबूर संघाचा. या दरम्यान रुपेश इंगवले यांच्याकडून एक पारितोषिक जाहीर होत आहे. पुढील चेंडूवरती जर षटकार मारला तर रुपेश इंगवले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. पाहूया काय घडतंय पुढील चेंडूवरती. महत्वपूर्ण सामना. या सामन्यातील विजयी संघ हा उपउपांत्य फेरीत दाखल होणार आहे. त्यामुळे नक्कीच महत्वपूर्ण सामना. पाहूया काय घडते पुढील चेंडूवरती. ऋषभ यावेळी मात्र चांगला फटका आणि व्हॉट अ टेक. व्हॉट अ टेकन. काय कॅच घेतले मित्रांनो. व्हॉट अ झेल. आवडला असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत या झेल साठी. काय झेल टिपलाय महत्वपूर्ण क्षणी. थँक्यू डीजे. काय झेल टिपलाय आकाशने. महत्वपूर्ण क्षणी हा झेल टिपलाय आणि काय कमबॅक आहे चेंबूर संघाचं. दरम्यान चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद माजी सरपंच खेरडी दशरथ दाभोळकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी यंग बॉईजचे ज्येष्ठ सदस्य अशोकजी काजरोळकर आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण यंग बॉईज तर्फे त्यांचं स्वागत करावं. दशरथजी आपलं यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे तर्फे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. राहुल गेलाय मैदानामध्ये. राहुल सामना करणार आहे ऋषभचा. काय गोलंदाजी करतोय ऋषभ. चांगलं कमबॅक. या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्यात आणि महत्वपूर्ण बळी देखील मिळवलेले आहेत आणि 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण स्थिती आहे ती 6 गडी बाद 36 धावा. डीजे प्लीज. पाचवं षटक घेऊन आलाय तो राहुल. सामना करणार आहे तो सूरज. पहिल्या चेंडूवरती जर षटकार मारला सूरजने तर सूरज सुर्वे याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मोहन चव्हाण यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय. पाहूया काय घडतंय. सामन्याला सुरुवात होते.
चांगला चेंडू होता, ढकललाय मिडॉनच्या पट्ट्यात, चांगलं क्षेत्ररक्षण होते का पाहूया. गच्चा क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र दबावामध्ये TWJ डॉमिनेटर संघ दबावामध्ये आलेला दिसतोय आणि त्याचाच परिणाम, दुसरी धाव घेण्याचा कुठलाही परिणाम दिसत नाहीये, प्रयत्न दिसत नाहीये. या एका धावेने धाव संख्येत बदल होते. धाव संख्या होती ती 37. एकूण धावसंख्या होती ती 37. राहुल घेऊन आलाय 5वं षटक. चांगला गोलंदाज आहे, ब्लॉक होल मधला चेंडू टाकतोय आणि त्याचा सामना करणार आहे तो राहुल पाटील. स्लोअर वन प्रकारचा चेंडू बॅटच्या काही पट्ट्यात आलेला नाहीये. पंचांकडे दाद मागतात, परंतु अनुभवी पंच नक्कीच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचाच फायदा मिळतोय गोलंदाजाला. बॅटच्या काही पट्ट्यात आलं नाहीये. दरम्यान या स्पर्धेसाठी आमदार साहेबांचे खंदे समर्थक सन्मान्य राजूभाई सुतार यांचं आगमन झालेलं आहे. मी अमोल सुर्वे आपणास विनंती करतो की आपण राजूभाईंचा सन्मान करावा. यावेळी मात्र चांगला चेंडू बॅटच्या काही पट्ट्यात आलेला नाहीये. अपील केलं जात आहे, परंतु चेंडू निर्धाव. मेघेश मोंडकर आणि शैलेश मदने हे पंच, रत्नागिरी असोसिएशनचे पंच या ठिकाणी दाखल झालेत. आपलं यंग बॉयज क्रिकेट क्लब सावडेतर्फे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा राहुल, काय गोलंदाजी आहे, काय कमबॅक म्हणता येईल. चेंबूर संघाचा ब्लॉकहोल मधले सगळे चेंडू टाकले जातात, बॅटच्या काही पट्ट्यात येत नाहीये. धाव संख्या स्थिर आहे. एकूण धाव संख्या होतीये ती 37. 5वं षटक सुरू आहे. रमेश दादा बोरेकर आपलं देखील यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा राहुल, 5वं षटक प्रगतीपथावरती. सामना करणार आहे तो राहुल पाटील. बॅटच्या काही पट्ट्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव. धाव संख्या स्थिर. काय गोलंदाजी, आपण प्रत्येक वेळा जर पाहिलं तर रिप्ले बघितल्यासारखं वाटतंय आणि बॅटच्या काही पट्ट्यात मात्र बॉल येत नाहीये. या चेंडूवरती जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक मोहन चव्हाण यांच्याकडून. पाहूया पुढील चेंडूवरती षटकार तर नक्कीच मारण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण का पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमवल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 31 धावांपर्यंत मजल मारली होती आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलाय तो चेंबूर संघाने आणि आतापर्यंत केवळ 37 धावसंख्येवरती रोखलाय ते TWJ डॉमिनेटर संघाला. पुढील काय घडते पाहूया. बॅटच्या पुन्हा एकदा पट्ट्यात आलेला नाहीये आणि बाद होतोय. मोठा धक्का पुन्हा एकदा TWJ डॉमिनेटर संघाला. थँक्यू. आताच ज्याची गोलंदाजी झाली त्या राहुलने 2 षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्यात आणि महत्वपूर्ण 2 बळी मिळवलेत. चांगली गोलंदाजी केली आहे राहुलने. चांगला कमबॅक करून दिलाय वैष्णव चेंबूर संघाला. पाहूया शेवटचा षटक घेऊन कोण येतोय. सूरज पांडे घेऊन आलाय शेवटचं 6वं षटक आणि सामना करणार आहे तो सूरज. नॉन स्ट्राइक एंडला असणार आहे संकेत. सूरज आणि संकेत अशी जोडी आता मैदानात TWJ डॉमिनेटर संघाची. संकेत आणि सूरज. पाहूया काय घडतंय. सूरज गोलंदाजीसाठी आलाय. सूरज पांडे शेवटचं षटक. पाहूया काय घडतंय. पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतोय
सूरज काय गोलंदाजी पाहतोय, पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची बाद, मोठा धक्का TWJ डॉमिनेटर संघाला. डीजे प्लीज. सावर्डेगावच्या प्रथम नागरिक सौ समीक्षा बागवे यांच्या चेंबूर या गावावरून आलेली ही, मुंबईहून आलेली ही टीम वैष्णव चेंबूर. आमच्या सावर्डेगावचे सरपंच देखील याच चेंबूरमधून बिलॉंग करतात, त्यामुळे त्या देखील हा सामना पाहत आहेत. आणि नक्कीच हा सामना जर चेंबूर संघ जिंकला तर नक्कीच बक्षीस देखील त्यांच्याकडून देण्यात येईल. पाहूया या सामन्यामध्ये पुढे काय घडतंय. 6वं षटक घेऊन आलाय तो सूरज. पंचांनी आपला निर्णय सांगायचा आहे. सामन्याला विलंब करू नका. आपल्या सर्वांना माहिती आहे या स्पर्धेचे नियम. कृपया पंचांशी वाद घालू नये. या दरम्यान त्रिमूर्ती हॉटेल खेरडीचे मालक चिन्मय दाभोळकर व त्यांच्यासोबत युवराज कवडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डेतर्फे मी अमितजी सुर्वे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. त्रिमूर्ती हॉटेल खेरडीचे मालक चिन्मय दाभोळकर व युवराज कवडे. सौरभ पवार आणि संकेत पालशेतकर अशी जोडी मैदानात TWJ डॉमिनेटर संघाची. तर शेवटचं षटक घेऊन आलाय तो सूरज पांडे. पहिल्या चेंडूवरती बळी मिळवला होता सूरजने आणि सामना करणार आहे तो सौरभ. शेवटचं षटक सूरज घेऊन आलाय. सूरज पांडे वैष्णव चेंबूर संघाचा हा खेळाडू गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये. यावेळी मात्र चेंडू स्वैर. एक अवांतर धाव मिळते. धाव संख्येत बदल. धाव संख्या होती 38. पुन्हा एकदा बॅटच्या काही पट्ट्यात आला नाही आहे. ढकललाय तो कव्हर्सच्या पट्ट्यात. एक धाव वसूल केले सौरभने. धाव संख्या होती ती 39. डावाचं शेवटचं षटक 6वं षटक. धाव संख्या होती ती 39.
सूरज घेऊन आलाय हे शेवटचं षटक. स्ट्राईकला आहे तो संकेत, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो सौरभ आणि गोलंदाजीसाठी आलाय तो सूरज. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना दिसणार आहे या शेवटच्या षटकामध्ये तो सूरज पांडे, वैष्णव चेंबूर संघाचा खेळाडू. यावेळी चेंडू हवेत आहे, पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक जातोय, झेल तर होत नाहीये, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. 2 धावा वसूल केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. पुन्हा एकदा सूरज. एक धाव वसूल केली जाते. टेक्निकल टीमला विनंती आहे, रिव्ह्यू घेण्यात आलाय. मी tenniscricket.in आपल्याला विनंती आहे की आपण ओके थ्रो चेंडूसाठी रिव्ह्यू घेतला जात आहे. पाहूया गोलंदाजीसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. लवकरच याचा निकाल आपल्यापर्यंत येईल. तत्पूर्वी यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 चालू असलेला सामना वैष्णव चेंबूर वर्सेस TWJ डॉमिनेटर्स. या दरम्यान प्रवीण सावंत यांचे या ठिकाणी आगमन झाले. यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, सो बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू लॉस्ट. गोलंदाजी घेऊन आलाय सूरज पांडे, त्याच्यासाठी रिव्ह्यू घेण्यात आला होता, परंतु फेअर डिलिव्हरी. पुढील चेंडू काय घडतंय पाहूया या शेवटच्या षटकामध्ये TWJ डॉमिनेटर्स संघाकडून. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना दिसतोय तो सूरज पांडे आणि सामना करणार आहे तो सौरभ. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. या सामन्यात काय घडते पाहूया. चेंडू जातोय ऑफसाईडच्या दिशेने. पंच आपले दोन्ही हात फैलावतात, चेंडू स्वैर घोषित करतायत. एक अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 43 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमवल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 31 धावांपर्यंत मजल मारली होती आणि आता 6वं षटक सुरू आहे. आतापर्यंत 43 धावा जमवल्यात. पुन्हा एकदा सूरज पांडे बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थडम्यांच्या दिशेने. एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या होती ती 44. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती सूरज पांडेकडून. पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचित केला होता आणि आतापर्यंत चांगलं जकडून ठेवलंय ते TWJ डॉमिनेटर्स संघाला. डावाचं शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. काय घडतंय पाहूया. या शेवटच्या चेंडूवरती सूरज पांडे घेऊन आलाय. काय चेंडू टाकलाय, ब्लॉक होल मधला चेंडू. बॅटच्या काही पट्ट्यात आला नाही आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न.
परंतु रोखलंय. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एकूण धावसंख्या होती ती 45 आणि 46 धावांचं आव्हान ठेवलंय 6 षटकामध्ये ते वैष्णव चेंबूर संघाला. डीजे प्लीज. दरम्यान क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 भव्य लकी ड्रॉ सोडतीचा आजचा पहिला दिवस. मध्यंतरासाठी आपण 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी लकी ड्रॉ भव्य सोडत काढणार आहोत. आजच्या दिवसातील 15 भाग्यवान विजेते कोण आहेत बघूया. बाळा विचारे माईकशी संपर्क साधा. बाळा विचारे. चालू असलेला नमस्कार, सामना मी अभिनेत्री वैष्णव सोनाली चेंबूर. कुलकर्णी. मी येत आहे 1 फेब्रुवारी 2024 ला संध्याकाळी 7 वाजता यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे यांच्यातर्फे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 साठी या भव्य नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही देखील येऊ शकता आणि या स्पर्धेचा आनंद लुटू शकता. तर मग नक्की या, कारण मी येत आहे. भेटूयात 1 फेब्रुवारीला संध्याकाळी. धन्यवाद.
नमस्कार मंडळी, मी अविनाश जाधव. वर्षभर आपण ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो अशी कोकणातील एक नामांकित व लोकप्रिय स्पर्धा लवकरच सावर्डा येथे सुरू होणार आहे. यंग बॉयज सावर्डे आयोजित माननीय आमदार शेखर निकम साहेब चषक दिनांक 28 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत मुंबई तसेच महाराष्ट्र, पुणे आणि त्याचबरोबर भारतातील नामांकित संघ स्पर्धेत भाग घेणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेची उत्कंठा खूपच वाढली आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा माझी आणि माझ्या संघ मॅचलेसची ही आवडती स्पर्धा होती. ही स्पर्धा ऑनलाईन लाईव्ह असल्यामुळे घर बसून देखील प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेता येईल. या स्पर्धेसाठी माझ्याकडून सर्व आयोजकांना व खेळाडूंना लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी थॉमस रायस. येत्या 28 ते 1 फेब्रुवारी कोकणातले सर्वात लोकप्रिय टुर्नामेंट ऑर्गनाईज होत आहे, शेखर निकम चषक. ऑर्गनायझर यंग बॉयज क्रिकेट क्लब. माझ्यातर्फे सर्व खेळाडूंना आणि ऑर्गनायझरला बेस्ट ऑफ लक. नमस्कार, मी ओंकार देसाई. येत्या 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी रोजी यंग बॉयज सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये खेळणारे सर्व खेळाडू, आयोजन कमिटी, संघ मालक, टीम मॅनेजमेंट थँक्यू. यस, आपण आता फटाक्यांची आतिषबाजी पाहिली मित्रांनो. आता चौकार षटकारांची आतिषबाजी पाहूया. इथे आपण पाहिलं तर यानंतर होणारा सामना SMH कराड विरुद्ध इरा डेव्हलपर्स. दोन्ही संघांना विनंती आहे नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर या. यानंतर होणारा सामना SMH कराड विरुद्ध इरा डेव्हलपर्स. गौरव सावर्डीकर यांचा हा लोकल संघ आहे. विनंती करतो नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ या. चालू असलेली लढत आपण पाहिलं तर नक्कीच प्रथम फलंदाजी करताना TWJ संघाने प्रथम फलंदाजी करताना अर्थातच त्यांना रोखण्यात यशस्वी ठरले होते. डीजे वैष्णव चेंबूर संघाने वैष्णव चेंबूरच्या सुरेख गोलंदाजी समोर आपण पाहिलं तर रोखून ठेवलंय. अर्थात 45 धावांवरती 46 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची आहे. दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या फेरीतील एक सामना जिंकला आहे. नो डाऊट इथे जो संघ जिंकेल त्याचे 4 गुण होतील. या स्पर्धेमध्ये त्याचं आव्हान जिवंत राहील. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतो, चंदन आणि वैभव. तदनंतर विनंती करतो क्षेत्ररक्षण लावून घ्या. TWJ डॉमिनेटर्स आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती करतो SMH कराड विरुद्ध इरा डेव्हलपर्स आपण नाणेफेकीसाठी या. अर्थात आपण पाहिलं तर खरोखरच यानंतरची लढत देखील अत्यंत महत्त्वाची आहे, कारण दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत झालेत. त्यांच्यासाठी देखील तो सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. मित्रांनो, साखळी पद्धतीची स्पर्धा आहे, गुणांची स्पर्धा आहे. इथे कोणता संघ आजच्या दिवसामध्ये जास्त गुण मिळवेल तो नक्कीच अंतिम फेरीमध्ये सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. तुम्हाला जर सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करायचं असेल तर इथे चांगला खेळ करावा लागेल. तदनंतर एक छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना आजच्या सत्रातील सर्वात लो स्कोरिंग मॅच मी पाहतोय, कारण आतापर्यंत पहिल्या सामन्यात 80 धावांचा डोंगर आपण पाहिला होता, परंतु सर्वात कमी धावसंख्या
आतापर्यंत आपण पाहतोय TWचे गुहागर संघाची, परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे, ह्या धावा डिपेंड करण्याची क्षमता आहे TWचे डॉमिनेटर संघाकडे, कारण त्यांच्याकडे सौरभची 2 षटकं असतील. तदनंतर आपण पाहिलं तर आणखीन एक गोलंदाज आहे, आकाश सकपाळची 2 षटकं असतील. आणि मित्रांनो इथे आपण पाहिलं तर त्यांचं क्षेत्ररक्षण देखील कमालीचं आहे. आकाश चेरअप केलं जातं, अत्यंत महत्त्वाची लढत आहे मित्रांनो. फटाक्यांची आतषबाजी पाहिली, आता पाहूया षटकार चौकारांची आतषबाजी. आणि इथे मात्र जिंकेल तो नक्कीच क्वालिफायसाठी पात्र ठरेल. अत्यंत महत्त्वाची लढत आहे, डू ऑर डाय, जिंका किंवा मरा. जिंकेल तो टिकेल, हारेल तो बॅक टू द पॅव्हेलियन, अशी ही लढत आहे. येस, ऑल सेट ऑल रेडी, लेट्स प्ले. सौरभ पहिला चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. चंदन ब्लॉक होलमध्ये टाकलेलं चेंडू, सेन्सेबल क्रिकेट. सन्मान दिलाय, पहिल्याच चेंडूला सन्मान दिला जातो चंदनच्या माध्यमातून, कारण तितका दर्जेदार चेंडू होता. चंदनची फलंदाजी पाहिले, खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान. डॉट चेंडूने सुरुवात होते, पुन्हा एकदा सज्ज होतोय सौरभ. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा चंदनसाठी. इथे मात्र मोठा फटका, मात्र मिळणार किती धावा, तर फक्त आणि फक्त 2 धावा. 2 धावांनी संघाचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या आपल्याला करायची आहे 46 धावा. इथे डबल सिंगल्स देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण मोठं टार्गेट नाही आहे. षटकार चौकार सिंगल डबल्सने देखील धावा क्रिकेटच्या पटलावरती होताना आपण पाहिलेत, परंतु इथे विकेटवर उभं राहणं फार गरजेचं आहे. मित्रांनो पुन्हा आपण पाहिलं तर सौरभ सज्ज होतं राईट टॅप ओव्हर द विकेटचा चंदनसाठी. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा तोच फटका, तोच गोलंदाज. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतं. आणखीन 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ॲड केले जातात. धावसंख्या होते 4 धावा. षटक क्रमांक पहिलं, फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण केलं आहे. चंदनला ठाऊक आहे आपल्यासमोर मोठं टार्गेट नाही आहे, सो आक्रमणपेक्षा डबल्स सिंगल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टीने त्याची फलंदाजी आपण पाहतोय. मित्रांनो आपण पाहतो यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार दमदार शेखर निकम सर आयोजित भव्य ओहराम क्रिकेट स्पर्धा 2024चा थरार. आजचा पहिला दिवस, येणारे 4 दिवसात अशाच प्रकारचे दर्दी क्रीडारसिकांची गर्दी या स्टेडियममध्ये पाहायला मिळेल. आणि इथे पण पाहिलं तर धावसंख्या होते 4. सौरभ सज्ज होते, पुढचा चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. इथे मात्र क्रॉस बॅटने खेळलेला फटका चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात, ते जिथे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, फेकला जात आहे. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या होते 5 धावा. धावसंख्या होते 5. मित्रांनो आपण पाहिलं तर 46 धावा फलकावरती लावल्या जात आहेत. आणि तदनंतर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी आहे. इथे मात्र स्ट्राईकवर असेल ह्यावेळी वैभव. सौरभ टू वैभव, पुढचा चेंडू. इथे पण पाहिलं, इथे पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली, पुन्हा एकदा 2 धावांचा फटका आहे. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या होते 7 म्हणजे मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं घात. हा घात कोणत्या संघासाठी होणार, कारण आतापर्यंत एक सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. चंदन असेल, वैभव असेल, आक्रमण करत नाही आहे. डिक्लेअर झोन त्यांना ठाऊक आहे, जिथे 2 धावा मिळत आहेत तिथेच मारण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या होते 7. मित्रांनो पुन्हा एकदा सज्ज होते सौरभ. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र फटका फसतोय. फलंदाज बाद होतोय, झेल टिपला जातोय. डॅट शुड बी टेकन. विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. थँक्यू यूट्यूब कॅमेरामन जे आपले क्रीडा रसिक बसलेत त्यांच्या दिशेने देखील कॅमेरे जाऊ दे, समजू दे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये की ह्या सावर्डेमध्ये देखील अशा प्रकारच्या दर्जेदार स्पर्धा होतात. जिकडे तिकडे पाहावं तिकडे फक्त आणि फक्त प्रेक्षक उभं राहण्यासाठी नव्हे, बसण्यासाठी देखील जागा नाही आहे. मित्रांनो इथे आपण पाहिलं तर दर्दी क्रीडा रसिकांनी ज्या प्रकारची केली गर्दी रात्रीच्या सत्रात, सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त क्रीडा रसिक आपण पाहतोय रात्रीच्या सत्रात. थंडीचे दिवस असताना देखील
या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ह्या आजूबाजूची जी गावं आहेत तिथून चिपळूणातून आपण पाहिलं तर संगमेश्वर असेल, त्यानंतर आजूबाजूची गावं आहेत, सर्व गावातून हा सामना पाहण्यासाठी फक्त आणि फक्त प्रेक्षक आपण पाहतोय. धन्यवाद सर्व क्रीडारसिक. मी म्हणालो होतो 7 वर घात होताना पाहिलंय आणि तसंच झालंय. 7 आकडा क्रिकेटसाठी घात आहे, 8 म्हणजे वाट, 17 म्हणजे खतरा. पाहूया गोलंदाजी मार्केवर सज्ज होतोय. इथं आपण पाहिलं तर मोनू, स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नक्कीच चंदन. डावखुरा गोलंदाज आहे, स्विंग करण्याची क्षमता आहे. पहिला स्विंग अँड मिस. ओहो हो हो, काय चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाचा वेध घेणारा डॉट चेंडू आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी रत्नागिरीहून हातखंबा वॉरियर्सचे सन्माननीय मुन्नाभाई देसाई यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. मुन्नाभाई देसाई. यस, धन्यवाद, हार्दिक स्वागत आहे मुन्नाभाई. पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका, हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, फलंदाज बाद होतोय. डीजेला संधी मिळते, डीजे देखील वाचतोय. थँक्यू डीजे. मुन्नाभाई देसाई यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर गत 4 दिवसापूर्वी हॉटेल अतिथी ग्रँड इथे रत्नागिरी प्रीमियर लीग RPL आपल्या भेटीसाठी येते. आतापर्यंत PPL म्हणजे पंचकृषीचं आपण टॅलेंट पाहिलं, तदनंतर पाहिलं CPL चिपळूण प्रीमियर लीग आपण पाहिलं, चिपळूणच्या खेळाडूंचं टॅलेंट. तदनंतर आता रत्नागिरी प्रीमियर लीग म्हणजे रत्नागिरीतले जे खेळाडू आहेत त्यांचा देखील एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेत ज्यांचं आगमन झालं आहे, आदरणीय सन्माननीय मुन्ना देसाई यांचा संघ देखील त्या स्पर्धेत खेळणार आहे. वेल डन. नुसता RPL नव्हे तर त्यांचा संघ प्रत्येक वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील आपण खेळताना पाळला आहे. मोठा व्यक्तिमत्व आहे आपला या चिपळूण नगरीमध्ये. परशुरामाच्या भूमीत हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, वेलकम. इथं आपण पाहिलं तर नक्कीच धावसंख्या फलकावरती लागते. अर्थातच 7 वरती दुसरा घात. मी सांगितलं होतं 7च्या पुढे तुम्ही जावं लागेल, याचा घात तुमचा व्हावा लागेल. इथं आपण पाहिलं तर धावसंख्या 7 फलकावरती लागते. गोलंदाजी मार्कवर काय गोलंदाजी करतोय, कंजूस गोलंदाजी करतोय. दरम्यान व्यासपीठावर आपण बघतोय सन्माननीय मुन्नादादा देसाई यांचा सन्मान करताना शेखर निकम युवा मंचचे अध्यक्ष सन्माननीय सचिन शेठ पाकळे. धन्यवाद सचिन शेठ पाकळे, तुमचं देखील या स्पर्धेसाठी मोठं योगदान. डॉट गेला. हो हो हो, काय षटक आहे. या षटकाचं वर्णन केलं ना मित्रांनो. डॉट विकेट डॉट, सुरेख गोलंदाजी आहे, जबरदस्त आहे. पुन्हा एकदा बैट का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, डैट शुड बी टेकन, विकेट गिरता हुआ और एक म्यूजिक बजता हुआ, डीजे. थँक्यू. गाण्याचे बोल बघा मित्रांनो. 7 समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई. एकामागोमाग एक फलंदाज एकामागाच्या मागून जात आहेत, तंबूत परत आहेत. इथे आपण पाहिलं तर 7 वरती हा तिसरा घात आहे. 7 आकडा ओलांडल्याशिवाय पुढचं गणित होणार नाही मला असं वाटतंय. 7 वरती 3 फलंदाज बाद झालेत, घात देखील झालाय. आणि मित्रांनो आपण पाहिलं तर TWJ डॉमिनेटर संघाने दाखवून दिलंय आम्ही 88 धावा केल्या तरी आम्ही जिंकू शकतो. आम्ही जरी 56 धावा केल्या तरी आमच्याकडे डिपेंड करण्याची ताकद आहे. काय धारदार गोलंदाजी आहे. म्हणून तर म्हटलं जातं मित्रांनो, बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा टप्पा. काय टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी आहे. जकडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. ओह व्हॉट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी आहे मित्रांनो. डावखुरा गोलंदाज आहे. धावसंख्या आहे 7. अजून सुद्धा फलंदाज आहेत. फलंदाज बाद झालेत. माझे गुणलेखक सांगतायत की
इथे 3 फलंदाज बाद झाले, तिन्ही फलंदाजांना बाद तो बघा. ह्या षटकात 2, पहिल्या षटकात बाद झालं होतं सौरभने, एका फलंदाजांना धावसंख्या मात्र 7. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगणार ह्यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघांना माहिती आहे हा सामना आपल्यासाठी मस्ट डू ऑर डाय. त्यासाठी चाललेली ही क्रिकेटच्या मध्यभागी एक क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी, अस्तित्वाची लढाई, जिंका किंवा मारा, वाट मॅच. काय गोलंदाजी आहे पाहूया. विकेट मेडन ह्या षटकात टाकलं जातं का मोनूच्या माध्यमातून. या स्पर्धेतील पहिलं षटक आतापर्यंत चेंडू हाताळलेत त्याने 4. आता 2 चेंडूचा काय शिल्लक आहे. पुढचा चेंडू ओ हो आणखीन एक सुरेख चेंडू. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी आहे. टाळे देखील वाजतायत. क्रीडा रसिक, गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ देत. सुरेख गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी आहे. व्हॉट अ बॉलिंग. पाहूया गतवर्षी देखील याच मैदानातला इतिहास सांगतो मित्रांनो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. आणखीन एक चेंडू, निर्धाव चेंडू. ओ नो चेंडू आहे, नो चेंडू आहे, नो चेंडू आहे. ओव्हर स्टेपिंग पंत सांगतात येस इट इज नो. आणि फ्री हिट देखील असणार आहे मित्रांनो. पहा चांगली गोलंदाजी केली होती. 7 वरती 3 फलंदाजांचा घात केला होता. आता मात्र 8. आता मात्र संख्या पुढे जाते. 8 म्हणजे वाट. कोणाची लागणार वाट. आता आपण पाहिलं तर धावसंख्या आहे नक्कीच 1ने वाढते धावसंख्या होते 8. मित्रांनो फ्री हिट नक्कीच मोफतचा चेंडू. उघडा डोळे नीट पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट. गोलंदाजीवरती आहे मोनू, स्ट्राईकवर आहे राहुल. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर आकाश, स्ट्राईकवर आपण पाहिलं तर राहुल आणि आकाश. पुढचा चेंडू पुन्हा इथं आपण पाहिलं तर सुरेख चेंडू आहे. इथे आपण पाहिलं तर अशा प्रकारे 2 षटके संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते, अर्थात 8 धावा, 3 गडी बाद 8. सुरेख गोलंदाजी आणि डीजे मास्टर ह्या नक्कीच मोनूच्या षटकासाठी एक मधुर संगीत. कॅरी ऑन. जो करता है पलटवार उसको बोलते हैं सौरभ पवार. काय चेंडू हाताळलाय, जबरदस्त गोलंदाजी मित्रांनो, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. खरोखरच म्हटलं जातं ना, खेळ कोणताही असू दे कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. इनसाइड एज थर्डमॅनच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र थोडंसं फंबल होताना पाहतोय, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहतोय आणि मात्र धाव मिळते 1. धावसंख्या 1 निवडते. संघटित स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या होते 9 धावा, 3 गडी बाद, 9 षटक क्रमांक 30. 6 षटकांची लढत आहे आणि या 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व आहे मित्रांनो. बघा सुरुवातीला जेव्हा सामन्याला सुरुवात झाली, दिवस होता, उजेड होता, मोठे फटके येताना पाहिले. जशी म्हणजे नमी तशी थंडी वाढली, तसं मात्र गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहतोय. हो इथे पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वाटतात, सांगतात येस इट इज वाईट. पंचांचे हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर 1 धाव. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागते 10. मित्रांनो 1010 धावसंख्या डबल अंकामध्ये पोचते आणि अर्थातच खरोखरच संध्याकाळचं रात्रीच्या नाईट क्रिकेटमध्ये मी समालोचन करतो ना, तेव्हा लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतात. इथे पहा 10 धावसंख्या फलकावरती लागते. सौरभ सज्ज होतोय. पुढचा चेंडू राईट डॅम ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा
हा मात्र सुरेख चेंडू आहे, हा मात्र सुरेख चेंडू आहे. इथं मात्र डॉट चेंडूची सांगता मात्र होते. अतिशय जबरदस्त मॅच आपण पाहतो मित्रांनो. संधी येत नसते, ती आपल्या कौशल्यातून निर्माण करावी लागते. नाव नाही झालं तरी कामगिरी अशी करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. जसं मोनूने मागच्या षटकात गोलंदाजी केली, लोकांनी त्याचं नाव काढलं, टाळ्या वाजवल्या. यस, सौरभ पुन्हा सज्ज होतोय. पुढचा चेंडू. हो, इथे मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये फार नियम बदललेत मित्रांनो. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता मात्र होते. धावसंख्या फलकावरती लागते 10. जकडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. DWJने दाखवून दिलंय की आमच्याकडे कमी धावसंख्या असली तरी देखील आम्ही लढू शकतो, भिडू शकतो, नडू शकतो. आणि तेच इथे पाहायला मिळत आहे मित्रांनो. खरोखरच एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. चिपळुणातील सर्वात मोठी मित्रांनो, या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ₹4 लाख आकर्षक ट्रॉफी. दुसऱ्या क्रमांकासाठी ₹2 लाख आकर्षक ट्रॉफी. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच काका सावर्डेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र रोहित सावर्डेकर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज टीव्हीएस अपाची RTR 160 नवीन गाडी लॉन्च झाली, ती देखील असणार आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. या संपूर्ण स्पर्धेतून आपण पाहिलं तर एक बाईक देखील असेल, क्रीडा रसिक. इथे आपण पाहिलं धावसंख्या अद्याप फलकावरती लावली जाते 10. आणि खरोखरच चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत पहा. आतापर्यंत वर्चस्व अधिराज्य गाजवलं आहे ते TWJ डॉमिनेटर संघाने. कारण तीन जे प्रमुख फलंदाज त्यांना आपण पाहिलं तर ते डगआउटमध्ये आपण पाहतो. आणि इथे मात्र 10 धावा फलकावरती लागलेच. याच्यानंतर मोनूचं देखील एक षटक असणार आहे. मोनूचं देखील एक षटक असेल. पाहूया ते मोनूचं षटक कधी वापरलं जातं आहे. ज्या मोनीने मागच्या षटकात हंगामा केला होता, चांगली जबरदस्त गोलंदाजी केली होती. इथे मोठा फटका आहे, परंतु 2 मध्ये डिक्लेअर झोनमध्ये जातोय. धावसंख्या 2 ने वळते. धावसंख्या होते 12 धावा. माफ करा मित्रांनो, आपण पाहिलं तर 12 धावा फलकावरती लागतात या संपूर्ण स्पर्धेसाठी. मित्रांनो, आपण पाहिलं तर माननीय श्री सचिन पाकळे प्रसिद्ध उद्योजक यांचं देखील मोलाचं सहकार्य. तदनंतर आपण पाहिलं तर माननीय श्री केतनजी पवार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक यांचं देखील मोठं सहकार्य. पुन्हा एकदा सौरभ सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहिलं तर पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटचा असेल. हो, इथे आपण पाहिलं तर पंचांश षटक संपलेलं आहे. यस, 3 षटकं संपतात. धावसंख्या फलकावरती लागते 12 धावा. आणि इथं आपण पाहिलं तर येणाऱ्या 3 षटकात काय घडतंय तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. ठीक. धन्यवाद आपल्याला.
पुन्हा एकदा गोलंदाजीवरती मोनू, जबरदस्त ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. एक धाव मात्र मिळते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते नक्कीच 13 धावा. मित्रांनो समीकरण जर आपण पाहिलं ना तर इथून मात्र 17 चेंडूंचा काही शिल्लक जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 17 चेंडू आणि 33 धावा. यस आपण पाहिलं तर अत्यंत जबरदस्त सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोनू सज्ज होतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू कार्पेट शॉट ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या पट्ट्यात. इथे मात्र हो 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 डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या पटलावरती झाले तेव्हा तेव्हा थर्ड अंपायर घेतला गेला आहे. यस थर्ड अंपायर डीजे. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शेटे रावसाहेब यांचं आगमन झालेलं आहे. जलसंधारण विभागाचे सन्मान्य शेटे रावसाहेब सचिन शेठ पाकळे यांच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय. हो येस आपण पाहिलं तर आणखीन एक धक्का क्रमांक 4. धावसंख्या फलकावरती लागते 14 धावा. 4 गडी बाद 14. षटक क्रमांक 4. संघ अडचणीत सापडलाय. इथून मात्र कोणाला तरी संकटमोचक कामगिरी करावी लागेल. यस आपण पाहिलं तर बॉबी नवीन बॅटर मैदानात येताना आपण पाहतोय. बॉबी इथे आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानात जाताना बॉबी. मित्रांनो बॉबीने मागच्या सामन्यात काय जबरदस्त फलंदाजी केली होती मित्रांनो. बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते. 1000 रुपयाचा मानकरी ठरला होता. तदनंतर मॅन ऑफ द मॅचचा देखील मानकरी ठरला होता. इथे मात्र तीच कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीत आहे. संकटमोचक कामगिरी करावी लागेल. संघासाठी धावून यावं लागेल मित्र. कारण आपण पाहिलं तर ही सामना ही मॅच आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या प्रकारे धारदार गोलंदाजी करतोय मोनू, त्या मोनूला रोखणं फार गरजेचं आहे. पाहूया काय घडत आहे. इथे आपण पाहिलं तर स्ट्राईकवर असणार आहे. स्ट्राईकवर आहे राहुल. मोनू सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. इथे मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. आमदार दमदार बिग 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 षटकार. व्हॉट अ ब्युटिफुल शॉट. थँक्यू डीजे. मित्रांनो या षटकारांनी समीकरण बदललंय. आता मात्र 15 चेंडूंचा काय शिल्लक जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. मोनू सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट समारा. आखूट टप्प्याचा चेंडू होता. इथे आपण पाहिलं चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. आता मात्र 25 धावांची गरज आहे. 14 चेंडू 25 धावा असं समीकरण आपण पाहतोय. मित्रांनो काय मॅच आहे. आजच्या सत्रातील सर्वात एक रंगतदार अवस्थेत पोचलेला हा सामना आपण पाहतो. राहुल आणि बॉबी. इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो राहुल. पुढचा चेंडू हो. इथं आपण पाहिलं तर पंचांचे हात फैलवले जातात. सांगतात येस इट इज वाईट. आणखीन एक धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्या फलकावरती लागते 22 धावा फलकावरती लागतात मित्रांनो. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं षटक आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं हा सामना अटीतटीचा होणार.
कारण TWG संघात देखील चांगली गोलंदाजी आहे. मोनू पुन्हा एकदा सज्ज होतो. मोनू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओ हो 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 भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. एसटी रक्षकाचा वेध घेणारा डॉट चेंडू आता फार महत्वाचे आहेत नक्कीच TWG डॉमिनेटर संघासाठी. 22 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा मोनूने कमबॅक केले. एक तेरी तो एक मेरी कमबॅक करून दाखवलं. षटकार आला होता या षटकात राहुलने त्याला षटकार मारला होता, परंतु त्याने दाखवून दिलं की तू षटकार मारलास तर मी तुला जखडून देखील ठेवू शकतो. सुरेख चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा सज्ज होते बॉबी. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर राहुल पुढचा चेंडू फुल टॉस, परंतु जातोय नक्कीच चेंडू जातोय. पंचांचा इशारा पाहूया. अर्थातच इथे मात्र मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 24 धावा. आता मात्र समीकरण बदलत आहे. आपण पाहिलं तर 12 चेंडू 22 धावांची गरज. मित्रांनो 12 चेंडू 22 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. दमदार आमदार शेखर निकम चषक 2024चा थरार. यस. दरम्यान या स्पर्धेसाठी क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी जे क्रीडा रसिक हे सामने प्रेक्षक जे सामना बघण्यासाठी येतात त्यांच्या खास सोयीसाठी आपण मैदानाच्या पाठीमागे खाऊ गल्ली म्हणजेच फूड कोर्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तिथे विविध प्रकारचे पदार्थ अतिशय चवदार असे चिकन भाकरी, मटन भाकरी, आंबोळी चिकन, आंबोळी मटन, त्याचबरोबर पिझ्झा, बर्गर, सँडविच आणि कबाब अशा अनेक पद्धतीचे स्टॉल तिथे आयोजित करण्यात आलेले आहेत. तरी त्याचाही क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 ही स्पर्धा सावर्डेच्या या ऐतिहासिक मैदानावरती सह्याद्री या क्रीडांगणावरती होणारी ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित ही सर्व पाहुणे मंडळी, भाऊद्दीन आड्रेकर व्यासपीठ, या व्यासपीठावरती असलेली सर्व पाहुणे मंडळी, यंग बॉयज क्रिकेट क्लबचे अध्यक्ष केतन शेठ पवार, सचिन शेठ पाकळे, मुन्ना देसाई, सिद्धेशजी ब्रीद आणि यंग बॉयज क्रिकेट क्लबचे हे सर्व सदस्य आणि प्रेक्षकांनी भरलेले हे खचाखच मैदान, सावर्डेचं हे ऐतिहासिक मैदान. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. धन्यवाद सर. आणि तुषार सर, जेव्हा मी ह्या सावर्डेमध्ये समालोचन करण्यासाठी येतो, तुषार सर असतील, देवराज सर असतील, मला जोडले जातात. देवराज सर एक उत्कृष्ट गायक आहेत, तदनंतर एक चांगले कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून, तर तुषार सर एक प्रोफेसर देखील आहेत आणि त्यांचं देखील एक चांगलं सूत्रसंच. ओ हो हो, काय चेंडू हाताळलाय. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर ब्रेक करण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5. 5 गडी बाद. धावसंख्या फलकावरती लागते. अर्थात 24 धावा. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. मित्रांनो 11 चेंडू 22 धावा. व्हॉट अ मॅच. अत्यंत जबरदस्त सामना आपण पाहतो. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार काय असतो ते आपण पाहतोय. आणि इथे मात्र 11-22 मध्ये कोण जिंकणार, कोण हरणार, कोणतरी जिंकणार, कोणतरी हरणार, परंतु कोण हरणार ते ऐकूया डीजेच्या एक मधुर संगीत नंतर. हॅलो. दरम्यान यंग बॉयज क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ सभासद सन्मान्य अशोक काजरोळकर या ठिकाणी आहेत. मी विनंती करेन सचिन पाकळे की आपण अशोक काजरोळकर यांचा सन्मान करावा. विनंती करतो. यानंतर होणारा सामना गेले 30 वर्ष या सह्याद्री क्रीडा संकुलावर यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डातर्फे सामने आयोजित केले जातात आणि त्यामध्ये गेली अनेक वर्ष अशोक काजरोळकर असतील, भाई गुजर असतील असे ज्येष्ठ खेळाडू यांचा यंग बॉयजसाठी महत्त्वाचं असं योगदान लाभलेलं आहे. इथं पण पाहिलं तर अद्यापही 20 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 10 चेंडू 20 धावा. अत्यंत जबरदस्त मॅच आपण पाहतो मित्रांनो. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची लढत आहे. ही साखळी पद्धतीची स्पर्धा आहे. सामना बरोबरी सुटला तर दोन्ही संघांना 1-1 गुण मिळणार. इथं मात्र मोठा फटका. चेंडू जातो सीमा रेखा पार. पुन्हा एकदा बॉबीच्या बॅटमधून येतोय बिग आमदार दमदार षटकार. थँक्यू. आणि यंग बॉयजचे ज्येष्ठ अशोक काजरोळकर यांचा सन्मान केला जातोय.
अध्यक्ष केतन शेठ पवार, पिंटा शेठ पाकळे, साजनबाई कुरसिंगल, विजय भुवड, संदीप घाग, संजय पाकळे, सोबत मुन्नादादा देसाई. आता मात्र षटकार आणि समीकरण बदललंय. 9 चेंडू 14 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा इनसाइड एज बॅटची कट घेऊन चेंडू जातोय. नक्कीच थर्डमॅनच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जाते. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या फलकावरती लागते. अर्थातच 33 धावा. मित्रांनो खरोखरच मगाशी देखील याच बॉबीने जबरदस्त फलंदाजी केली होती. मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. 1000 रुपयाचा मानकरी ठरला होता. बॅक टू बॅक 2 षटकार देखील मारले होते. आता मात्र स्ट्राईकवर आहे राहुल. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर आकाश सकपाळ. पुन्हा एकदा सज्ज उत्तर राऊंड विकेट समारा. राहुलसाठी राहुलच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय. कोणत्या प्रकारची घाई नाही आहे, गडबड नाही आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या फलकावरती लागते. 34 धावा. इथं पण पाहिलं तर 7-12. मित्रांनो 7-12च्या ह्या उतार्यावरती कोणाचं नाव लिहिलं जाणार 7-12 म्हणजे जमिनीच्या माध्यमातून जो उतारा आपण पाहतो. परंतु ह्या सह्याद्री क्रीडा संकुलच्या या 7-12वरती कोणत्या संघाचं नाव कोरलं जाणार पाहूया. पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड विकेटचा मारा असेल बॉबीसाठी. हो इथे मात्र 2 धावा. आता मात्र 10 धावांची गरज आहे. अतिशय जबरदस्त सामना आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 6 कोण जिंकणार पहा. 10 आणि काय होणार ते देखील पहा. यस डीजे कॅरी ऑन. थँक्यू मित्रांनो. आपण पाहिलं ना आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण ढासळलेल्या घरांच्या विटा देखील लोक सोडत नसतात. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. मित्रांनो दोन्ही संघांना समान संधी. 10 चेंडू जिंकण्यासाठी 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पहिले 3 चेंडू चांगले पडले तर नक्कीच TWG संघाला संधी. पहिल्या 3 चेंडूमध्ये षटकार आला तर नक्कीच आपण पाहिलं तर संधी असणार ती वैष्णव या संघाला. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. इथं पण पाहिलं तर पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. जबरदस्त चेंडू आहे. आणि इथं मात्र समीकरण बदलतं. शेवटचे 5 चेंडू जिंकण्यासाठी कराव्या लागतील 10 धावा. प्रति चेंडू मागे करायचे तुम्हाला 2च्या सरासरीने धावा. नक्कीच सुरेख चेंडू हाताळलाय राहुल पाटील. मित्रांनो आपण पाहिलं तर नाव आहे पाटील. पाटील तडका दाखवावा लागेल. तर स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नक्कीच राहुल गोलंदाजीवरती राहुल पाटील. तर आपण पाहिलं तर वैष्णव चेंबूरच्या माध्यमातून देखील एक राहुल आहे ज्याने इथे मागच्या सामन्यात ह्या सामन्यात आक्रमक फलंदाजी केले. पाहूया राहुल टू राहुलमध्ये मुंबई की पाटील कोल्हापूर अशी ही लढत आहे. इथं मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. इथं पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकवरती फेक केली जाते. फलंदाज बाद होतोय. आता मात्र समीकरण बदलत आहे. शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. इथे मात्र कोण जिंकणार कोण हरणार तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत.
ते जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढावा लागतो. योग्य ती वेळ चुकली तर आपण पाहिलं तर हुकमाचे एक्के देखील वाया जातात. परंतु जो हुकमाचा एक्का काढलाय बाहेर TWJ डॉमिनेटर संघाने राहुल पाटील, हा जर हुकमाचा एक्का चालला तर नक्कीच आपल्या संघाला विजय मिळवून देणार. इथे आपण पाहिलं फलंदाज आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्यभागी विशाल. मित्र तुझं नाव विशाल आहे, विशाल कामगिरी करावी लागेल. तू जर का विशाल कामगिरी केलीस तर तुझ्या संघाला तू विशाल कामगिरी करून जिंकून देखील देऊ शकतो. तर राहुल पाटीलचा पुढचा चेंडू, ओ हो व्हॉट अ बॉलिंग, काय षटक आहे, टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत, सुंदर गोलंदाजी आहे. यस आपण पाहिलं तर मुंबईशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धांचा त्याच्याकडे अनुभव आहे. आता मात्र 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. काय जबरदस्त सामना पाहतो, डोळ्यांचं पांढरं फेडणारी ही लढत आहे. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. इनसाइड एज, चेंडू जातो सीमा रेखा पार, महत्वाच्या क्षणी आलेला चौकार. डीजे व्हॉट अ बॅड लक, डीजे कॅरी ऑन. इथे आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. त्या मॅच आपण पाहतोय मित्रांनो, संधी येत नसते, आपल्या कौशल्यातून निर्माण करावी लागते. काय जबरदस्त संधी निर्माण झाले. राहुल पाटील मॅन फ्रॉम मुंबईचा हा खेळाडू आहे. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र डॉट चेंडू आहे. मित्रांनो तुम्हाला ठाऊक असेल, हा बॉबी मागच्या सामन्यात ह्याच बॉबीने 2 षटकार मारले होते, 1000 रुपयाचं पारितोषिक जिंकलं होतं. इथे शेवटचा चेंडू आहे, 6 धावांची गरज आहे. आणि इथे आपण पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. षटकार मारला आणि सामना जिंकला तर सिद्धेश ब्रिज यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. मित्रांनो 1 मिनिट, तुम्हाला जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ देत. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. काय जबरदस्त सामना आहे, काय स्पर्धा आहे. म्हणून तर म्हणतात आमदार चषक, दमदार चषक. यस डीजे राहुल आपण पाहिलं तर राहुल पाटील सज्ज होते. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. ओ हो चेंडू सीमा रेखा पार, अतिशय सुंदर असा षटकार मारून आपल्या संघाला विजय केलेला आहे. बिग 11,000 पारितोषिक जिंकलंय. पब्लिक मैदानात जात आहेत, क्रीडा रसिक मैदानात जात आहेत, जल्लोष साजरा केला जातोय, खेळाडू मैदानात जात आहेत. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॉबी बॅटिंग. बॉबी नवी बॉस आहे, बॉस, क्रिकेटचा बॉस. बॉबीने स्टेजवर यायचंय. तसेच यापुढील होणारा सामना जो आहे त्यांनी नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांनी लगेचच बॉस ऑफ द टॉस. मित्रांनो आपण या रंगतदार सामन्यानंतर आता रंगतदार भव्य लकी ड्रॉ सोडत या ठिकाणी आपण काढत आहोत. आज मान्यवरांच्या हस्ते आपण एक लकी ड्रॉ सोडत चला मित्रांनो, आजचा लकी ड्रॉचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला भाग्यवान विजेता कोण ठरतोय बघूया. पहिला भाग्यवान विजेता कोण ठरतोय. आपण या बॉक्स मध्ये थोड्याशा चिठ्ठ्या अशा हलवून एक चिठ्ठी काढायचे.
पहिलं पारितोषिक आहे डिनर सेट. बघूया डिनर सेट कुणा